नमस्कार. मी त्र्यंबक गिप्पर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपलं स्वागत. मित्रांनो, अकॅडमी आपल्यासाठी हे PYQचं सिरीज घेऊन येत आहे. बऱ्याच दिवसापासून हे आपल्याला TCS अंतर्गत येणाऱ्या एक्झामसाठी हे खूप महत्त्वाचं PYQ डिस्कशन आहे. आता नवीन अकॅडमीने आपल्यासाठी एक महत्त्वाचे IMP टॉपिक टॉपिक एक छोटे 15 ते 20 मिनिटाचे टॉपिक, छोट्या छोट्या गोष्टी परंतु एक्झाम दृष्टीने ज्या काही महत्त्वाच्या आहेत त्या आपल्याला यूट्यूब चॅनलला मिळतील. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, आपला फीडबॅक आम्हाला कळवा. मित्रांनो, PYQचा आपल्याला होणारा हा फायदा पाहता या टॉपिकचा पण उदाहरणामध्ये महात्मा गांधीजी, कोल्हापूर संस्थानाचा 1857च्या उठावामध्ये योगदान, सातवाहन वाकाटक डायनास्टी, अशा ज्या काही महत्त्वाच्या घटना एक्झामच्या दृष्टीने आहेत इम्पॉर्टंट त्या आपण कव्हर करतोय. हे सिरीज कंटिन्यू चालू राहील PYQचं. चला, PYQचं काही क्वेश्चन रिपीट होत आहेत वारंवार, त्याची सराउंडिंग माहिती पण आपल्याला जास्त मिळते. बोर होऊ नका, कंटिन्यू PYQ करत राहा, ॲनालिसिस करा. काही बोलण्याच्या ओघामध्ये एखादा क्वेश्चन आन्सर किंवा डेटा कंटेंट काही मागेमोरे होईल त्याचा आपण ॲडजस्ट करून घ्या. कमेंट बॉक्समध्ये आम्हाला फीडबॅक कळवा. मित्रांनो, या फॉर्म्युल्यावर आपण काम करा, कारण का आम्ही कंटेंट हा क्वालिटीचा देणार आहेत. क्वेश्चनचं ॲनालिसिस करतोय, तुम्ही एक तर रीडिंग करा, रिपीट रीडिंग करा, रिकॉल करा आणि आपलं रिव्हिजन चालू ठेवा. आजचा प्रश्न आहे, छत्रपती प्रतापसिंह यांनी आपले अधिकारी रंगो बापूजी गुप्ते, दोन प्रश्न बघा एकाच प्रश्नामध्ये, यांच्यासह 1857च्या उठावात भाग घेतला. ते महाराष्ट्रातील टिंबटिंब या ठिकाणचे होते. ठिकाण विचारले. प्रतापसिंह भोसले, छत्रपती प्रतापसिंह, गादी आहे सातारा. साताऱ्याचे प्रतापसिंह भोसले होते. त्यांचे अधिकारी काय नाव आहे, रंगो बापूजी गुप्ते. यांचं योगदान 1857च्या उठावामध्ये. मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा टॉपिक आपल्याला इथं क्वेश्चनच्या माध्यमातून कव्हर केलाय. रंगो बापूजी गुप्ते छत्रपती प्रतापसिंह यांच्यासाठी जेव्हा दत्तक वारसा नामंजूर धोरण, दत्तक वारसा ज्याला डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स म्हणतो, हे 1848ला लॉर्ड डलहौसीने आणलं. तेव्हा पहिल्यांदा या वारसा धोरणाचं डॉक्ट्रिनचा पहिला बळी साताऱ्याचं संस्थान गेलं आणि छत्रपती प्रतापसिंह यांची गादी गेली. म्हणून यांच्यासाठी रंगो बापूजी गुप्ते हे लंडनला गेले. त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, ही केस लढवली परंतु त्यांना अपयश आलं. भारतामध्ये वापस आले. महाराष्ट्रामध्ये रामोशी, मांग, लक्षात ठेवा, कोळी असे समुदायाचे लोक एकत्र करून 1857च्या उठावामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड केला. त्यांचं हे स्थान होतं सातारा. बाकीचे पर्याय अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक याही ठिकाणी 1857च्या उठावामध्ये सहभाग घेतला होता. पुढचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे. 1897 मध्ये चापेकर बंधूंनी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या केली? पर्याय आहेत आर्थर जॅक्सन, रँड मायकल ओडवायर, जॉन सॉन्डर्स. बघा, पर्याय खूप भारी दिलेत आपल्याला, पर्याय खूप भारी दिले आहेत. तर पर्याय 1 मिनिट रीड करून घ्या. चला मित्रांनो, या सगळ्यांची भारतीय क्रांतिकारकांनी लक्षात ठेवा स्वातंत्र्यवीरांनी हत्या केलेली आहे. जॉन सॉन्डर्स असेल, मायकल ओडवायर असेल, रँड असेल आणि जॅक्सन असेल. अनंत कानेरे नाव ऐकलं असेल. जालियनवाला बाग हत्याकांड, पुन्हा सायमन गो बॅक आंदोलन. यावेळेस आपल्याला या सगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची आपल्याला माहिती मिळते. बरोबर आहे. मी एक एक करून सांगतो. लक्षात ठेवा, सॅन्डर्सची हत्या, मायकल ओडवायरची हत्या, रँडची हत्या आणि जॅक्सनची हत्या, अनंत कानेरेने जॅक्सनची हत्या केली होती. चापेकर बंधूंनी त्यावेळेचा तत्कालीन, लक्षात ठेवा, पुण्याचा प्लेग कमिशनर प्लेग कमिशनर कोण होता? रँडची हत्या केली होती. कारण का या रँड व त्यांच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्याचं वागणं हे व्यवस्थित नव्हतं. म्हणून याला एक दुसराही असा आरोप केला जातो, टिळकांनी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? त्याचप्रमाणे केसरीमध्ये अग्रलेख लिहिला होता. यापासून प्रेरणा घेऊन रँडची चापेकर बंधूंनी हत्या केली असं आरोप होता आणि त्यावेळेस टिळकांना 18 महिन्याची शिक्षा पण झाली होती. मायकल ओडवायर, लक्षात ठेवा, ज्यावेळेस पंजाबचा लेफ्टनंट होता जालियनवाला बाग हत्याकांडच्या वेळेस,
आणि सँडर्स. आता ह्या गोष्टी आपल्याला ह्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपल्याला ह्या वारंवार कुठेतरी याची माहिती मिळते. पुढचा प्रश्न, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारा सुरगाणा हे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होतं? नाशिक, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर. आपल्या समोर पर्याय आहेत, तर उत्तर आहे नाशिक. मित्रांनो, एका व्यक्तीचं नाव ऐकलं असेल तुम्ही, महत्वाचं व्यक्तिमत्व, निळकंठराव भगवंतराव पवार. काय लक्षात ठेवा, राजा पेठ. हे पण कशा नाशिक संबंधी होते, यांच्यावर प्रश्न येईल. निळकंठराव, लक्षात ठेवा, निळकंठराव भगवंतराव पवार यांच्यावर प्रश्न येईल. पेठ नाशिक, त्यामुळं कन्फ्यूज होऊ नका. सातारा प्रतापसिंह आणि रंगोबापूजी गुप्ते, अहमदनगर भागोजी नाईक, कोल्हापूर चिमासाहेब. याच्यामुळे आपल्याला हे प्रश्न रिपीट होत आहेत. आपल्याला याच्यातून कुठेतरी क्ल्यू मिळतो. पुढं द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकाचा लेखक कोण आहेत? मित्रांनो, मराठीमध्ये 1857च्या उठावाची स्वातंत्र्य समर या नावाचा ग्रंथ खालीलपैकी कुणी लिहिला? आपल्या समोर पर्याय, महादेव रानडे, वासुदेव बळवंत फडके, श्यामजी कृष्ण वर्मा आणि स्वातंत्र्यवीर व्ही.डी. सावरकर. याचं उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर. 1857च्या उठावाला जेव्हा 1907ला 50 वर्षे पूर्ण झाली, त्या अनुषंगाने हे सावरकरांनी पुस्तक लिहिलं होतं. आणि लंडनमध्ये इंडिया हाऊस, कुठं? इंडिया हाऊस या ठिकाणी समारोह आयोजित केला होता. लक्षात ठेवा, हे पुस्तक लंडनमध्ये प्रकाशित होत गेलं नाही. भारतात पण काय झालं, याच्यावर बंदी घातण्याचं काम सरकारने केलं होतं. विनायक दामोदर सावरकर म्हटलं की लक्षात ठेवा, मित्रमेळा, अभिनव भारत संघटना, काळ्या पाण्याची शिक्षा, हिंदू महासभेचे अध्यक्ष, पतित पावन मंदिर रत्नागिरी. याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतं. आपल्याला हे डोक्यामध्ये राहू द्या. 1857च्या स्वातंत्र्यात सहभागी झालेला चिमासाहेब महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते? मी मागच्याच प्रश्नामध्ये बोललो होतो. अहमदनगर भागोजी नाईक, सातारा रंगोबापूजी गुप्ते. उत्तर आहे कोल्हापूर. नाशिक एक तर सुरगाणा किंवा हे उत्तर येत नाही, तर उत्तर येतं कोल्हापूर. ठीक आहे. यानंतर 1800च्या उठबंडात कोल्हापूरमधून कोण सहभागी झालं होतं? प्रश्न फिरून विचारलाय. परत रंगोबापूजी गुप्ते. लक्षात ठेवा, करजा सिंग किंवा कजार सिंग, चिमासाहेब सरगुणा हे नाशिक, हे कोल्हापूर, हे खानदेश धुळे मोस्टली, आणि रंगोबापूजी गुप्ते हे कोल्हापूर. सॉरी, रंगोबापूजी गुप्ते एक मिनिट. क्वेश्चन, 1857च्या उठबंडात कोल्हापूरमधून कोण सहभागी झालं होतं? तर उत्तर ह्या चिमासाहेब. रंगोबापूजी गुप्ते सातारा, करजा सिंग हे खानदेश किंवा धुळे, लक्षात ठेवा, खानदेश, आणि हे नाशिक. त्याच्यामुळं आपलं उत्तर आहे चिमासाहेब. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न, भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील आदिवासी गटाच्या सहभागाची साक्ष म्हणजे महाराष्ट्र धुळे जिल्ह्यातील 18 उठाव टिंबटिंब या बंडाच्या नेतृत्वाखाली झाला. कुणाच्या नेतृत्वाखाली झाला? पर्याय आहेत खाजा सिंग, तात्या टोपे, भागोजी नाईक, राघोजी भांगारे. बघा, लक्षात ठेवा, आपल्या समोर पर्याय आहेत. खाजा सिंग समोर काजी सिंग पण लिहा, कारण का असं पण लिहिलं जातं नाव त्यांचं, काजी सिंग. ठीक आहे. त्याच्यामुळे उत्तर येतं खाजा सिंग किंवा काजी सिंग. पॅसिफिक आग्नेय नैऋत्य, लक्षात ठेवा, भारताच्या नैऋत्य पट्ट्यात आदिवासी गटाचा सहभाग साक्ष असलेला धुळे जिल्हा म्हणजे महाराष्ट्रातील खानदेशामधला प्रश्न. तात्या टोपे 1857चा उठाव, त्यांचं कानपूर. भागोजी नाईक नाही, अहमदनगर. राघोजी भांगरे हे पण व्हायचं उत्तर नाहीये. पुढं, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात तात्या टोपेंचा जन्म झाला? पॅसिफिक जिल्हा विचारलाय, कोणत्या जिल्ह्यामध्ये तात्या टोपेंचा जन्म झाला? नाशिक. ठीक आहे. त्यानंतर पुढं, 1857च्या बंडानंतर नानासाहेबांनी टिंबटिंबमध्ये आश्रय घेतला होता. तिबेट, रंगून, काश्मीर आणि नेपाळ. नानासाहेब, लक्षात ठेवा, धोंडूपंत हे बाजीराव द्वितीय यांचे दत्तक पुत्र होते. धोंडूपंत, त्यांना नानासाहेब असे म्हणायचे. ठीक आहे. आश्रय घेतला, आपल्या समोर पर्याय आहेत तिबेट, रंगून, नेपाळ. तर लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे नेपाळ. नेपाळमध्ये आश्रय घेतला होता कोण? नानासाहेबांनी. आणि
24 सप्टेंबर 1859 तारीख महत्वाची आहे. 1859ला नेपाळमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. 1857च्या उठावामध्ये नानासाहेब तात्या टोपे यांचं महत्वाचं योगदान होतं. हाजी मुल्ला म्हणून एक व्यक्तिमत्व होतं यांचं पण महत्वाचं योगदान होतं. इंग्रजांच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेचा पहिला संघटित उठाव कधी झाला? इंग्रजांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातील जनतेचा पहिला संघटित उठाव ब्रिटिशांच्या विरोधामध्ये. पर्याय आहेत आपल्या समोर 1877, 1879, 1857, 1897. मित्रांनो, हा प्लेगचा कालखंड आहे, हा दुष्काळाचा कालखंड, हा डेक्कन ॲग्रिकल्चर म्हणजे हे दख्खनचे दंगे दुष्काळाचा हा कालखंड. तर उत्तर आहे 1857. उदाहरणामध्ये जनतेचा संघटित उठाव सातारा प्रतापसिंह यांच्या नेतृत्वाखाली, कोल्हापूर चिमासाहेब, त्याचप्रमाणे पेठ, नाशिक, अहमदनगर, धुळे, खानदेश, जे काही जमखिंडी संस्थान असेल, मुधोळ असेल, या ठिकाणी जनतेनं, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, इथं जनतेनं संघटितपणे उठाव केला होता. मी जे आता हे नावं बोलली का 1857च्या उठावामध्ये, यांच्यावर आयोग नक्की प्रश्न विचारणार. मी परत रिपीट करतो. औरंगाबाद, नागपूर, धुळे, खानदेश, अहमदनगर, नाशिक, सातारा, कोल्हापूर याच्यावर आयोग 1857च्या उठावासंबंधी प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार. पुढचा प्रश्न, 1857च्या बंडात कोल्हापूरमधून कोण सहभागी झालं होतं? उत्तर लिहा. चिमासाहेब, रंगो बापूजी गुप्ते, सातारा, करजासिंग नाही आणि सुरगुना नाही. याच्यामुळे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, नानासाहेब कुठं आश्रय घेतला? रिपीट होते प्रश्न. नेपाळमध्ये. 1859ला त्यांचं निधन. दत्तक पुत्र होते कुणाचे? बाजीराव द्वितीय यांचे. आणि यानंतर 1857च्या बंडात खालीपैकी कोण महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यातून सहभागी झालं होतं? तर सुरगुना हे नाशिक जिल्ह्यातून सहभागी झाले होते. चिमासाहेब कोल्हापूर, रंगोबापू सातारा, भागोजी नाईक नगर, काय अहमदनगर, लिहून घ्या नाही तर अहमदनगर. हे जोड्या लावायला पण येईल आपल्याला आणि एका वाक्यात पण येऊ शकतो. प्रश्न रिपीट वारंवार होत आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे थोडं आपल्याला बोरिंग वाटेल, पण बेसिक माहिती नाईलाज असतो. इतिहासामध्ये काही गोष्टी एक्झाम वेगळ्या आहेत. हा ITIला 2023ला विचारलेला प्रश्न होता. 1857च्या संघर्षात सहभागी झालेले रंगो बापूजी गुप्ते हे टिंबटिंबचे अधिकारी होते. छत्रपती प्रतापसिंह कुठले राजे होते? तर सातारा गादी. ही सातारा गादी 1818ला, लक्षात ठेवा, जेव्हा पेशवाईचा शेवट झाला त्यानंतर ही निर्माण करण्यात आली होती. आपल्याला ही बेसिक गोष्टी क्लिअर होऊ द्या जेणेकरून आपल्या प्रश्नाचं उत्तर देता येईल. 1857चे स्वातंत्र्य युद्ध आणि महाराष्ट्रातील जिल्हे यांचा खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? छत्रपती प्रतापसिंह कोल्हापूर आणि चिमासाहेब सातारा. मित्रांनो, खालचं वरील वरचं खाली, इथे येईल सातारा आणि इथे येईल कोल्हापूर. त्याच्यामुळे काय करू, उत्तर दोन्हीही पण नाही, कोणताही पर्याय नाही, हे आपलं उत्तर आहे. यानंतर पुढं 1857च्या उठावानंतर बहादूर शहाला टिंबटिंब तुरुंगात ठेवण्यात आलं. बहादूर शहाला कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आलं? आपल्या समोर पर्याय आहेत. रंगून म्हणजे ब्रह्मदेश म्यानमार मधलं, काश्मीर, नेपाळ, तिबेट. नेपाळ नाही, कारण काही तर नानासाहेब पेशवेनं ठेवलं होतं. तिबेट पण नाही आणि काश्मीर पण नाही. रंगून मध्ये कुणाला ठेवलं? बहादूर शहाला, ज्याला बहादूर शाह द्वितीय, शेवटचा मुघल मधला मुघलोत्तर बादशाह, आणि त्यांचं तिथंच काय होतं, रंगून मध्येच त्यांचं निधन होतं. 1857च्या संघर्षात सहभागी झालेले रंगो बापूजी गुप्ते हे टिंबटिंबचे अधिकारी होते. रंगो बापूजी गुप्ते छत्रपती प्रतापसिंहचे अधिकारी होते. प्रश्न परत रिपीट होतोय. महाडा 2022चा. भागोजी नाईक नगर, सुरगुना नाशिक आणि चिमासाहेब कोल्हापूर. 1857च्या लढ्यात भाग घेणारा सुरगणा महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात येतं? उत्तर आहे नाशिक. कुठलं? खालीपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते किंवा नाशिक. अहमदनगर मधून खालीपैकी कोण सहभागी झालं होतं 1857च्या उठावामध्ये? आपल्याला इथं उत्तरामध्ये थोडं कन्फ्यूज करू शकतं. दोन ऑप्शन महत्वाचे आहेत. रंगो बापूजी गुप्ते सातारा आणि सुरगणा हे ऑप्शन कटल्यानंतर आपल्या समोर दोन ऑप्शन आहेत, भागोजी नाईक आणि शंकर शहा. तर उत्तर आहे भागोजी नाईक. शंकर शहा जर आलं तर जबलपूर MP, आणि जर पर्याय नसेल तर खानदेश लिहून टाका, कारण हा महत्व आपल्याला इथं कन्फ्यूज करू शकतो. पुढचा 1857च्या उठावात सहभागी झालेले चिमासाहेब खालीपैकी कोणता? ITI 2023. प्रश्न परत रिपीट होतोय शिफ्ट नुसार, लक्षात ठेवा. तर चिमासाहेब विचारले कोल्हापूर,
याचं उत्तर. पुढं छत्रपती प्रताप सिंह आपले अधिकारी रंगो बापू गुप्ते यांना 1897 भाग घेतला होता, ते महाराष्ट्रात कोणते होते? म्हणजे छत्रपती प्रताप सिंह यांनी आपले अधिकारी रंगो बापूजी गुप्ते यांच्यासह 1857च्या उठावात भाग घेतला, ते महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचे होते? परत प्रश्न साताऱ्याचे होते. नाशिक उत्तर नाही, कोल्हापूर उत्तर नाही, अहमदनगर उत्तर नाही. लक्षात, भागोजी नाईक अहमदनगर, चिमासाहेब कोल्हापूर, नाशिक सुरगणा किंवा लक्षात ठेवा पवार, काय निळकंठराव भगवंतराव पवार. यानंतर नाशिक संबंधी प्रश्न आलाय. 1857च्या बंडात खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून सहभागी झालं होतं? भूमी अभिलेख 2022. उत्तर आहे नाशिक म्हणल्यास सुरगुणा. 1857च्या उठावात अहमदनगर मधून खालीलपैकी कोण सहभागी झालं होतं? उत्तर भागोजी नाईक. काय उत्तर? भागोजी नाईक याचं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न, 1890 सहभागी झालेले चिमासाहेब कोणत्या जिल्ह्यातील होते? उत्तर आहे कोल्हापूर. प्रश्न परत परत रिपीट होत आहेत. भूमी अभिलेखला हा प्रश्न आला होता. भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील आदिवासी गटाच्या सहभागी साक्ष म्हणजे महाराष्ट्र धुळे जिल्ह्यातील टिंबटिंब उठाव 1857 उठाव होय. या बंडाचं नेतृत्व कुणी केलं होतं? बंडासंबंधी काजा सिंग किंवा खाजा सिंग, लक्षात ठेवा याचं उत्तर आहे. तात्या टोपे नाही, भागोजी नाईक नाही, राघोजी भांगरी नाही. यानंतर 1857च्या उठावानंतर बहादूर शाहला टिंबटिंब इथं ठेवण्यात आलं. प्रश्न रिपीट झालाय. रंगून या ठिकाणी ठेवण्यात आलं. म्हाडा 2022ला विचारले. ब्रह्मदेश रंगून या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. परत नानासाहेबांवर प्रश्न आलाय. नानासाहेबांना 1857च्या बंडानंतर टिंबटिंबमध्ये आश्रय घेतला तर नेपाळ या ठिकाणीच त्यांचं 1859ला निधन होतं. यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न, 1800 उठावात अहमदनगरहून खालीपैकी कोण सहभागी झालं होतं? भागोजी नाईक. उत्तर येतं काय? भागोजी नाईक याचं उत्तर काय? भागोजी नाईक. ऍक्च्युली शंकरशाह हे नाव याले, लक्षात ठेवा. त्यांचं कार्य हे जबलपूर या ठिकाणी होतं, मध्य प्रदेशमध्ये. 1857च्या बंडात कोल्हापूरमधून कोण सहभागी झालं? कोल्हापूर विचारले. उत्तर आहे चिमासाहेब. छत्रपती प्रताप सिंह यांनी आपल्या अधिकारी रंगोबापू गुप्तेसह कोणत्या उठावात सहभाग घेतला? प्रश्न रिपीट झालाय. सातारा याच ठिकाणी. खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून सहभागी झालं होतं? सुरगणा. उत्तर 15 ऑगस्ट 1947 रोजी पुणे शहरावर प्रथम राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा मान खालीलपैकी कोणाला देण्यात आला? ऑप्शन आहे पांडुरंग महादेव बापट, पांडुरंग सदाशिव खानकोजे, बाळ गंगाधर टिळक आणि माधव श्रीहरी हाने. आणि हा पर्याय कटतो कारण 1920ला टिळकांचं निधन झालं होतं. आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत, परंतु लक्षात ठेवा सेनापती बापट, ज्यांना पांडुरंग महादेव बापट म्हणतो, यांना 15 ऑगस्ट 1947 रोजी पुण्यामध्ये तिरंगा फडकवण्याचा मान देण्यात आला होता. ठीक आहे का? उत्तर. पुढचा, बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना टिंबटिंब यांनी 1890 साली केली. डीव्हीटी ग्रुप ए 2023चा प्रश्न आहे. प्रश्न वारंवार रिपीट होतोय. नारायण मेघाजी लोखंडे यांनी या संघटनेची स्थापना, याच्यामध्ये ॲडिशन लक्षात ठेवा, भारतातील पहिली IMP करा, पहिली कामगार संघटना बॉम्बे मिल हँड असोसिएशन होती. 1890ला स्थापन झाली होती. एवढं IMP करून ठेवा. नारायण मेघाजी लोखंडे यांनी सत्यशोधक समाजाचं मुखपत्र दीनबंधू यांचं मुंबईहून पुनः प्रकाशन सुरू केलं होतं. ही पण गोष्ट आपल्यासाठी ॲडिशन माहिती. ते सत्यशोधक समाजाशी जुडले होते, हे पण माहिती राहू द्या. पुढचं जे पर्याय होते, विनायक दामोदर सावरकर, प्रोफेसर NG रंगा म्हटलं की किसान सभा, साने गुरुजी म्हणजे बघा लक्षात ठेवा, श्यामची आई 1930चा 1942चा पंढरपूर सत्याग्रह, सावरकर अभिनव भारत, मित्रमेळा, 1857चे स्वातंत्र्य समर आणि काळ्या पाण्याची शिक्षा आणि पतित पावन मंदिर यांच्या संबंधी प्रश्न. दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कोठून सुरू केली? आपल्या समोर ऑप्शन आहेत. चौरी चौरा, अहमदाबाद, चंपारण, खेडा. चौरी चौरा, अहमदाबाद आणि खेडा. मित्रांनो, चंपारण याचं उत्तर आहे, कारण का ही 1917ची घटना आहे. त्यानंतर अहमदाबाद सत्याग्रह, नंतर बघा लक्षात ठेवा खेडा.
त्यामुळं चौरी चौरा ही घटना ही 1922ची आहे आणि याच्यामुळे उत्तर काय येत नाही. परतल्यानंतर म्हणजे 1915ला 9 जानेवारी 1915 गांधीजी भारतामध्ये आले, बरोबर आहे. त्यानंतर त्यांनी 1 वर्ष भारत भ्रमण केला. 1916ला साबरमती आश्रमाची स्थापना आणि 1917ला चंपारण सत्याग्रह, 17मध्ये अहमदाबादचा, नंतर खेडा सत्याग्रह केला होता. ठीक आहे. त्यामुळे हा सत्याग्रह नव्हताच, हे काय होता, लाठीचार्ज झाला होता. यानंतर काय झालं, इथं हत्याकांड घडला होता, पोलीस स्टेशनला आग लावली होती पुन्हा जनतेने, त्याच्यामुळे इथं 22 लोकांचा मृत्यू झाला होता. चौरी चौरा ही 1922ची घटना आहे. आपल्यासमोर पर्याय होते अहमदाबाद, चंपारण्य आणि खेडा, तर उत्तर आहे चंपारण्य. याच्यानंतर महत्त्वाचं पुढचं काय गोष्टी बघा, लक्षात ठेवा, याचं उत्तर देता आलं पाहिजे. इथं वाक्य पण कन्फ्यूज करू शकतो. पहिला सत्याग्रह कोणता, पहिले उपोषण कोणतं, इथं पण आपल्याला याचं उत्तर देता आलं पाहिजे. यानंतर पुढचा प्रश्न, खिलाफत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली. ऑप्शन 1924, 1940, 1933, 1919. शब्द आहे खिलाफत चळवळ. मित्रांनो लक्षात ठेवा, हा प्रश्नाचं सुरुवात 1914 ते 18च्या दरम्यान जो पहिल्या महायुद्धाचा कालखंड, 1919चे जे तह होते, या तहामध्ये जे राष्ट्र होते तुर्कस्तान, जर्मनी, ऑस्ट्रिया यांच्यावर जे काही गोष्टी लादल्या होत्या, उदाहरणामध्ये बंधन लादले होते, या अनुषंगानं खिलाफत चळवळ, कोणती खिलाफत चळवळ सुरू झाली होती. कारण का, तुर्कस्तानचा जो सुलतान होता, जो राजा होता, बादशाह होता, त्यांना लक्षात विश्वाच्या मुस्लिमांचा काय खलिफा मानत, आणि पहिल्या महायुद्धानंतर जे तह झाले होते त्या तहानुसार हे खलिफा हे पद धोक्यात आलं होतं. कारण का, त्यांनी काय केलं होतं, वाटून घेतलं होतं. पहिल्या महायुद्धात लढणारे अमेरिका असेल, फ्रान्स असेल, ब्रिटन असेल, त्यामुळं भारतामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये खिलाफत, इंग्रजांच्या विरोधामध्ये काय खिलाफत चळवळ सुरू झाली. वर्ष आहे 1919. हा पर्याय येत नाही, हा दुसऱ्या महायुद्धाचा पर्याय, हा पण येत नाही. आणि हा पर्याय महत्वाचा आहे, कारण 1924ला खलिफा पद हे कमाल पाशा नावाच्या व्यक्तीनं तुर्कस्तानमध्ये काय केलं, मॉडर्नायझेशन केलं आणि खलिफा पद समाप्त करून टाकलं. त्याच्यामुळे उत्तर 1919. गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी, बघा लक्षात ठेवा, दलिताचं प्रतिनिधित्व केलं होतं. मित्रांनो, एकूण राऊंड टेबल कॉन्फरन्स या 3 झाल्या होत्या, 1, 2 आणि 3. प्रश्न व्यवस्थित विचारलाय, दलितांचे प्रतिनिधित्व कोणी केलं होतं, तर तिन्ही परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, लक्षात ठेवा, आंबेडकरांनी काय केलं होतं, तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये दलितांचं प्रतिनिधी केलं होतं राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये. त्यामुळे उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दुसरं, महात्मा गांधीजी हे फक्त दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सहभागी झाले होते. तेज बहादूर सप्रू हे तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये होते, परंतु लक्षात ठेवा ते दलितांचे प्रतिनिधी नव्हते. त्यामुळे हा कुठेतरी सरोजिनी नायडू दुसऱ्या ह्याच्यामध्ये गेले. हा कुठेतरी आपल्याला क्ल्यू देऊन जातो प्रश्न, फक्त स्पेसिफिक वाक्य व्यवस्थित वाचलं पाहिजे, जेणेकरून आपल्याचं उत्तर देता येईल. काय उत्तर देता येईल. याच्यानंतर महत्वाचा पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेश चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली. ऑप्शन 1919, 1931, 27 आणि 23. हा पर्याय येऊ शकत नाही. बघा, याच्यानंतर आपल्यासमोर हा पण पर्याय येऊ शकत नाही. दोनच आपल्यासमोर ऑप्शन असतात, एक 1931 किंवा 27. मित्रांनो, 1927ला बाबासाहेबांना मंदिर प्रवेशासंबंधी विचार मांडले होते, लक्षात ठेवा, आणि याच वर्षी हे विचार मंजूर झाले. परंतु 1928, 1929 आणि 1930 ह्या मंदिर चळवळी संबंधी महत्वाच्या घटना आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी अमरावती मधलं अंबाबाई मंदिर, लक्षात ठेवा, हे अंबाबाई मंदिर अमरावतीचं या ठिकाणी सुरू झालं 28ला. यानंतर 29ला पर्वती मंदिर पुणे आणि 1930ला काळाराम मंदिर नाशिक. हे 3 मंदिराचे लक्षात ठेवा हे वर्ष आहेत, परंतु विचार आणि सुरुवात लक्षात ठेवा 1927ला. हा क्रम लक्षात ठेवा. हे मंदिर सत्याग्रह 1934 पर्यंत चालू होता. कुठला, नाशिकचे काळाराम मंदिर. या ठिकाणी दादासाहेब गायकवाड यांची महत्वाची भूमिका होती. याच्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सुरत येथील अधिवेशनात एक फूट पडली. काँग्रेसमध्ये पहिली फूट केव्हा पडली. ऑप्शन आहेत
1904, 1906, 7 आणि 3. मित्रांनो लक्षात ठेवा, फुटीचं कारण मी आधी सांगतो. 1905 मध्ये ब्रिटिशांनी काय केलं, आपला जो अखंड भारत होता याच्यामध्ये डिवायडेशन केलं. बंगालची ईस्ट बंगाल आणि उर्वरित ज्याला आपण वेस्ट बंगाल म्हणून असे डिवायडेशन केलं. आणि याच्याच विरोधामध्ये भारतामध्ये अखंड बंगालसाठी चळवळ सुरू झाली, तिला आपण वंगभंग चळवळ किंवा स्वदेशी चळवळ म्हणतो. ही झाली 1905 ला. आणि याच अनुषंगाने 2 गट पडले. गट कसे पडले बघा, ही वंगभंग चळवळ ही बंगाल प्रांतापुरती ठेवायची का पूर्ण भारतात प्रसारित करायची. बंगालपुरती ठेवा म्हणणारा गट होता, त्याला आपण मॉडरेट म्हणतो. आणि पूर्ण भारतात त्याचा विस्तार करावा म्हणणारा गट होता, त्यांना आपण एक्स्ट्रीमिस्ट किंवा जहाल म्हणतो. याच्यामुळं काय झालं, 1906 ला वातावरण खूप तापलं. परंतु सर्व समावेशक व्यक्तिमत्व दादाभाई नेहरूच्या अध्यक्षतेखाली कलकत्त्याला अधिवेशन झालं, फूट टळली. पण 1907 ला महाराष्ट्राच्या जवळ असणारं सुरत या ठिकाणी 2 गटामध्ये अध्यक्षपदासाठी चुरस सुरू झाली. आणि यावेळेस जहाल गट हा म्हणत होता की टिळकांना अध्यक्ष करायचंय, तर मवाळ गटाने रासबिहारी बोस यांचं नाव रिकमेंड केलं. शेवटी रासबिहारी बोस हे अध्यक्ष होतात. आणि 1907 ला दुर्दैव आहे म्हणा, काँग्रेसच्या इतिहासामध्ये पहिली फूट पडते. आता इथे एक प्रश्न तयार होतो, काँग्रेसचे जहाल आणि मवाळ गटाचं मिलन कधी होतं किंवा ऐक्य कधी होतं, तर 1916चा लखनौ करार किंवा लखनौ ऐक्य. ह्या गोष्टी आपल्यासाठी ऍडिशन माहिती. आता फूट विचारले, पुढच्या वेळेस प्रश्न ऐक्यावर विचारू शकतो. तर 1916चं अंबिकाचरण मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन भरलं होतं लखनौला. यावेळेस काय झालं, 2 महत्वाच्या घटना होत्या. एक तर हिंदू मुस्लिम ऐक्य आणि काँग्रेसमध्ये जहाल मवाळांचा करार होता. ह्या गोष्टी कुठेतरी आपल्याला ऍडिशन माहिती राहू द्या. पुढचा 1997 मध्ये चाफेकर बंधूंनी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. आपल्या समोर पर्याय आहेत, आर्थर जॅक्सनची हत्या नाही, अनंत कानेरे. रँडची हत्या केली चाफेकर बंधूंनी. मायकल ओडवायर हा लक्षात ठेवा, जालियनवाला बाग हत्याकांड, लेफ्टनंट ऑफ पंजाब. जॉन सँडर्स नाही. आपल्या समोर उत्तर येतं, रँडची हत्या कधी केली होती, 1897 ला पुण्यामध्ये प्लेगचा महाप्रकोप झाला होता. यावेळेस टिळकांनी सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का केसरीमध्ये अग्रलेख लिहिला. आणि लक्षात ठेवा, प्लेग आणि प्लेगचे अधिकारी आणि ब्रिटिश पोलीस अधिकारी जनतेवर अमनुष्य अत्याचार करत होते. घरामध्ये कसंही बूट घालून यायचे, कसंही व्यवहार करायचे, याच्या विरोधामध्ये टिळकांनी अग्रलेख लिहिला. याच अग्रलेखाची प्रेरणा घेऊन असा आरोप केला जातो की रँड यांची हत्या चाफेकर बंधूंनी लक्षात ठेवा पुण्यामध्ये केली. याच्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या वर्षी रंगो बापूजी गुप्ते यांनी भोरजवळील बागरवाडी गावाजवळ सुमारे 2000 सशस्त्र मराठ्यांची फौज गोळा केली. वर्ष 1875 बघा, 1857, 1874 आणि 1847. रंगो बापूजी गुप्ते, ठिकाण सातारा. काय कोणतं ठिकाण आहे, सातारा. त्यांचं कार्यकाल महत्वाचे, यांची भूमिका प्रतापसिंह, कोण, प्रतापसिंह राजा, लक्षात ठेवा, राजे प्रतापसिंह यांच्या गादीसाठी रंगो बापूजी गुप्ते हे लंडनला गेले होते. तिथं ब्रिटिश पार्लमेंट राजा यांच्याकडे विनंत्या अर्ज केला, पण त्यांना यश आलं नाही. शेवट त्यांना यश आलं नाही. आणि दुर्दैवाने लक्षात ठेवा, त्यांना काय करावं लागलं, भारतामध्ये येऊन असा समुदाय एका ठिकाणी मांग असेल, रामोशी असेल, यांना एक करावं लागलं. आणि शेवटी काय करावं लागलं, उठाव करावा लागला. आणि हा उठाव करण्यासाठी त्यांना 1857च्या उठावामध्ये सातारा या ठिकाणचं नेतृत्व करावं लागलं. 1857 याचं उत्तर आहे. रंगो बापूजी गुप्ते यांचे समकालीन लक्षात ठेवा, आजिमुल्ला, हे पण नाव पाठ करा. आजिमुल्ला यांच्यावर पण आयोग प्रश्न विचारू शकतो, कारण का दोन्ही घटकाचं महत्व 1857च्या उठावामध्ये आहे. चला पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण. पर्याय आहेत आपल्या समोर, मौलाना अबुल कलाम आझाद, खान अब्दुल गफार खान, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी. उत्तर आहे चक्रवर्ती राजगोपालाचारी. मी प्रश्न फिरवतो बघा आता, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण. प्रश्न परत बघा, लक्षात ठेवा, प्रश्न असा आला तर स्वतंत्र भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण, तर त्याचं उत्तर पण राजगोपालाचारी. आता परत प्रश्न, पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण, राजगोपालाचारी. शेवटचे भारतीय गव्हर्नर कोण, राजगोपालाचारी. बरोबर आहे.
आता यांच्या नंतर काय झालं, राष्ट्रपती हे पद आलं म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद, काय डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मौलाना अबुल कलाम आझाद हे काँग्रेसचे अध्यक्ष होते कधी 45 पर्यंत. खान अब्दुल गफ्फार खान हे नव्हते, कारण का हे बलुचिस्तानचे नेते होते, त्यांना फ्रंटियर गांधी किंवा सरहद गांधी म्हणतात. मित्रांनो एक ऍडिशन माहिती सांगतो, आता आलेच खान अब्दुल गफ्फार खान यांचं नाव म्हणून. बघा यांची संघटना होती खुदाई खिदमतगार. काय नाव होतं, खुदाई खिदमतगार किंवा लाल कुर्ता. दुसरं आणखीन 2 व्यक्ती होते, एक नेल्सन मंडेला आणि खान अब्दुल गफ्फार खान, या 2 व्यक्तीला भारतरत्न देण्यात आला होता. काय 2 व्यक्तीला भारतरत्न, आतापर्यंत फक्त 2च व्यक्तीला म्हणजे भारतीय सोडून भारतरत्न देण्यात आला आहे. पुढचा, तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये कोण सहभागी झालं होतं तर प्रश्न आला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तेज बहादूर सप्रू. प्रश्न असा आलाय खालीलपैकी म्हणजे बघा गोलमेज परिषदेमध्ये दलिताचं प्रतिनिधी कोण केलं म्हटल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तर येईल, परंतु तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये तेज बहादूर पण सहभागी होते. महात्मा गांधीजी फक्त काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून द्वितीय गोलमेज परिषदेला सहभागी होते, द्वितीय गोलमेज परिषद. ओके. यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते पुस्तक बाळ गंगाधर टिळकांनी मंडालयाच्या तुरुंगामध्ये लिहिले होतं. आपल्यासमोर ऑप्शन आहेत गीतांजली, गीता रहस्य, वेदामधील आर्किटेक्ट घर आणि गुलामगिरी. मित्रांनो गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांचं आहे. द आर्किटेक्ट होम ऑफ वेदास हे पुस्तक टिळकांचं आहे. गीतांजली हे पुस्तक स्पेसिफिक लक्षात ठेवा हे रवींद्रनाथ टागोरांचं आहे. गीता रहस्य आपल्यासमोर 2च पर्याय उरतात, 2 आणि 3, परंतु मंडालय तुरुंगामध्ये विचारले. लोकमान्य टिळकांना 1908 ला देशद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा झाली, ते 1914 पर्यंत मंडालयाच्या तुरुंगामध्ये होते. त्यावेळेस त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला, लक्षात ठेवा. हा ग्रंथ केव्हा प्रकाशित झाला जर प्रश्न आलाच ऍडव्हान्स लेवलला तर 1915 ला पुणे या ठिकाणाहून प्रकाशित झाला. त्यामुळे लिहिला कधी तर 8 ते 14च्या दरम्यान, ज्यावेळेस ते काय होते महत्वाचे ठिकाणी, कोण्या ठिकाणी होते, मंडालय तुरुंगामध्ये होते, काय शिक्षा भोगत होते देशद्रोहाच्या आरोपाखाली. यानंतर पुढचा 1915 मध्ये बंगालच्या फाळणीनंतर टिळकांपुढील कोणत्या ठिकाणी स्वदेशी चळवळीचा पुरस्कार केला. वर्धा, कोल्हापूर, मुंबई आणि पुणे. आपल्यासमोर ऑप्शन आहेत. 1905 ची वंगभंग चळवळ, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हटलं की लक्षात ठेवा त्यांनी स्वराज्य, स्वदेश, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ह्या चतुसूत्री दिल्या होत्या, लक्षात ठेवा. चतुसूत्री हा आयोग प्रश्न विचारतो, चतुसूत्री कोण दिल्या होत्या. स्वराज्य, स्वदेश, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. याला IMP करा, काय राष्ट्रीय शिक्षण. याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतं फिरून कसा पण. आता ह्या चतुसूत्री केव्हा काँग्रेसच्या व्यासपीठावर मंजूर करण्यात आल्या, मान्य देण्यात आली, केव्हा मांडण्यात आल्या तर 1906चं कलकत्ता अधिवेशन, दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते. या चतुसूत्री कुणी मांडल्या, लोकमान्य टिळकांनी मांडल्या, लक्षात ठेवा टिळकांनी. आता पहिल्यांदा कोणत्या ठिकाणाहून या चतुसूत्री टिळकांनी पुरस्कार केला तर उत्तर येईल मुंबई या ठिकाणाहून. याच्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते भारतीय स्वातंत्र्य सैनिक नाशिकचे होते. ऑप्शन आहेत अनंत लक्ष्मण कानेरे, पांडुरंग सदाशिव खानकोजे, माधव श्रीहरी आने, शिवराम भिकू मुरकर. आपल्या समोर याचं उत्तर अनंत लक्ष्मण कानेरे, लक्षात ठेवा हे उत्तर येतं. कारण का बाबाराव सावरकरांना जेव्हा शिक्षा झाली होती त्याचा बदला म्हणून आपला सावरकरांवर जेव्हा अन्याय होत होता तेव्हा अनंत लक्ष्मण कानेरे यांनी काय केला होता, ब्रिटिश अधिकाऱ्याचा खून केला होता. त्यामुळे स्वातंत्र्य सैनिक नाशिक. त्याच्यानंतर पुढचा, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू यांनी सँडर्सची हत्या केव्हा केली, स्पेसिफिक तारीख विचारले. 17 डिसेंबर 1928 ला सँडर्सची हत्या केली. कुण, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि राजगुरू. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मीचे हे क्रांतिकारक होते. कोण, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि राजगुरू. परीक्षेला प्रश्न असा येतो, सँडर्सची हत्या करणारे हे क्रांतिकारक खालीलपैकी कुठल्या संघटनेशी संबंधित होते तर आलं तर लक्षात ठेवा हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मी ही 1928 ला दिल्ली येथील फिरोजशाह कोटला मैदान या ठिकाणी स्थापन झाली होती. ओके. आपल्याला याच्यावर कसाही प्रश्न आला तर याचं उत्तर देता येतं, कारण का फक्त आपल्या ही सराउंडिंग माहिती असावी. यानंतर पुढचं, भगतसिंग BK दत्त यांनी केंद्रीय विधानसभेत कोणत्या दिवशी बॉम्बस्फोट केला.
8 एप्रिल 1929 या दिवशी त्यांनी काय केलं होता, दिल्लीतील केंद्रीय विधानसभेत बॉम्बस्फोट केला होता. बुटकेश्वर दत्त, लक्षात ठेवा. काय बुटकेश्वर, बीके दत्त म्हणजे बुटकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांनी का बॉम्बस्फोट केला होता? जर उत्तर आलं तर लक्षात ठेवा, उत्तर काय असेल? 2 बिल होते, ट्रेड डिस्प्यूट बिल आणि पब्लिक सेफ्टी बिल. याच्या विरोधामध्ये बहिऱ्यांना जाग करण्यासाठी कोणतीही मानवहानी व्हावी असा उद्देश नव्हता. आणि लक्षात ठेवा, इन्कलाब जिंदाबाद, लक्षात ठेवा, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या आणि स्वतः अटक झाले. कोण? भगतसिंग आणि बुटकेश्वर दत्त. लक्षात ठेवा, यांच्यावर जो खटला चालला तो वेगळ्या प्रकारचा खटला होता, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे भगतसिंगांना जी फाशी झाली ती केंद्रीय विधानसभेत बॉम्ब फेकला याच्या नावाखाली का, दुसऱ्या आरोपाखाली झाली. यासाठी आपल्याला आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, कारण का छोटे छोटे व्हिडिओ मी भगतसिंगावर, बुटकेश्वर दत्त, केंद्रीय विधानसभेत बॉम्बस्फोट, लाहोरचा लाठीचार्ज हे टॉपिक मी कव्हर करणार आहे. पुढं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये, बघा, दादाभाई नौरोजी अध्यक्ष नव्हतं, विचारलेत. अधिवेशन 9वा अधिवेशन, 15वा अधिवेशन, 22वा अधिवेशन आणि दुसरं अधिवेशन. मित्रांनो, दुसरं अधिवेशन म्हणलं की 1886, लक्षात ठेवा. 9वा अधिवेशन म्हणलं की 1893 आणि 22वा अधिवेशन म्हणलं की 1906. हे झालं तर लाहोरला, हे झालं तर कलकत्त्याला, हे पण कलकत्त्याला. मग हे 15व्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष नव्हतं. कोण? दादाभाई नौरोजी अध्यक्ष नव्हते. प्रश्न खूप म्हणजे लॉजिक बेस मध्ये विचारलाय. आपल्याला ह्याचं परिपूर्ण नॉलेज असल्याशिवाय उत्तर देऊ शकत नाही, कारण का ठिकाण दिलेत, अधिवेशनाचा नंबर दिलाय पण वर्ष गायब केले. त्यामुळे हे आपलं वर्ष माहित पाहिजे. आय थिंक कालच्याच PYQ मध्ये मी हे कव्हर केलं होतं. नाही, भारतीय काँग्रेसची स्थापना आणि काँग्रेसचे अधिवेशन हा स्पेशल टॉपिक घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी हे कव्हर केलेलं आहे. आपल्याला आमच्या यूट्यूब चॅनलला हा अधिवेशनासंबंधीच्या डिटेलमध्ये 1885 ते 1947-48 पर्यंतचे अधिवेशन एकाच छोट्या व्हिडिओमध्ये मिळून जातील. यानंतर पुढचा प्रश्न, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या वर्षी उद्दिष्ट ठराव मांडला होता? ऑप्शन आपल्या समोर आहेत, 47, 44, 41 आणि 46. तर याचं उत्तर आहे 46. पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान, लक्षात ठेवा. अंतरिम गव्हर्नमेंट, त्यानंतर घटना समितीमध्ये महत्वाची भूमिका. यानंतर खालीलपैकी कोणते भारतीय सैन्य सैनिकांना नाशिकचे होते? प्रश्न रिपीट झालाय. अनंत लक्ष्मण कानेरे, जॅक्सनची हत्या 1909. आजच्या लेक्चरचा हा बघा महत्वाचा प्रश्न, इंग्रजांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातील जनतेचा पहिला संघटित उठाव कधी झाला? प्रश्न 1877, 1879, 41 आणि 46. उत्तर स्पेसिफिक लक्षात ठेवा, हा महत्वाचा आहे. 1879. थोडं समजून घ्या प्रश्न काय आहे ते. इंग्रजाच्या विरोधामध्ये महाराष्ट्राचा जनतेचा संघटित उठाव, पर्याय पण आपल्या समोर आहेत, पर्यायामधून आपला क्लू मिळतो का बघा. मित्रांनो, संघटित उठाव विचारलाय पहिला, त्याच्यामुळे काय येईल, हे दख्खनचे दंगे कन्सेप्ट आहे बघा, लक्षात. दख्खनचे उठाव किंवा दंगे हा 1865-66 पासूनच महाराष्ट्रामध्ये धुसफूस सुरू होती, कारण का एक तर भयानक दुष्काळ पडला होता आणि शेतसारा कंटिन्यू भरावा लागत होता. याच्या विरोधामध्ये अनेक शेतकरी सावकारकीला बळी पडले होते. अहमदनगर असेल, महत्वाचं पुण्याजवळील सुपे असेल, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुण्याजवळचा हा एरिया, या ठिकाणी शेतकऱ्यांनी काय केलं, सावकारकीच्या विरोधामध्ये आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये 1879 ला उठाव केला. याला एक शब्द आहे बघा, दख्खनचे दंगे किंवा डेक्कन रिव्होल्ट. ठीक आहे. आणि या संदर्भात सरकारने शेवटी एक कायदा पास केला, तो पण परीक्षेला येतो. नाव आहे डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट. काय नाव आहे? डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट 1879. आपल्याला हा पिक्चर मध्ये क्लिअर झालेला आहे. पुढं, खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहाल मतवादी किंवा जहाल नेते होते? ऑप्शन आहेत, बाळ गंगाधर टिळक, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, गोपाळ कृष्ण गोखले. मित्रांनो लक्षात ठेवा, गोपाळ कृष्ण गोखले हे गांधींचे राजकीय गुरु, त्याच्यामुळं हा ऑप्शन कटला. सुरेंद्रनाथ बॅनर्जी संस्थापकांपैकी एक, 1885, त्यामुळे हा या ऑप्शन कटतो. दोन ऑप्शन आहेत, फिरोजशाह मेहता आणि बाळ गंगाधर टिळक. फिरोजशाह मेहता नाही, कारण का फिरोजशाह मेहता KT तेलंग
हे मवाळ नेते होते. उत्तर येतं बाळ गंगाधर टिळक. आता मी प्रश्नाला मॉडिफाय करतो. राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमत नेते खालीलपैकी कोणते नव्हते जर आला त्याच्यामध्ये ऍड करा. बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय म्हणजे लाल बाल पाल आणि अरविंद घोष हे 4 महत्वाचे व्यक्ती लक्षात ठेवा जहाल नेते होते. एकाच प्रश्नामध्ये दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोण जहाल नेते होते? बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय, अरविंद घोष आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. खालीलपैकी कोण क्रांतिसिंह म्हणून प्रसिद्ध होते? जे भारतीय स्वातंत्र्य कार्यरत होते किंवा कार्यकर्ते होते? नाना पाटील, राघोजी भांगरे, उमाजी नाईक, प्रभाकर कुंटे. उमाजी नाईकला यांना आद्य क्रांतिकारक म्हणतात. राघोजी भांगरे यांचा 1857च्या उठावासंबंधीच्या अगोदर योगदान आहे. आपल्यासमोर प्रभाकर कुंटे किंवा नाना पाटील. लक्षात ठेवा क्रांतिसिंह नाना पाटील याचं उत्तर आहे, कारण प्रति सरकार ज्याला आपण पत्री सरकार किंवा प्रति सरकार म्हणतो, यशवंतराव चव्हाण, क्रांतिसिंह नाना पाटलांनी सातारा कोल्हापूर दरम्यान 1942 ते 46 सर्वात जास्त काळ महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण समांतर सरकार म्हणतो स्थापन केलं होतं. यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी मल्लाप्पा धनशेट्टी ज्यांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध फाशी दिली होती त्यांना खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहात नेतृत्व केलं होतं? मित्रांनो लक्षात ठेवा सोलापूरमध्ये सविनय कायदेभंग चळवळी संबंधीचे व्यक्तिमत्व आहे मल्लप्पा धनशेट्टी, श्रीनिवास सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन हे 4 व्यक्तिमत्व यांना सरकारने लक्षात ठेवा यांनी काय केलं होतं? सीडीएम सविनय कायदेभंग चळवळ 1930 पहिल्यांदा सोलापूर या ठिकाणी नेतृत्व केलं. भारतामध्ये असं एकमेव ठिकाण होतं सोलापूर जेव्हा सविनय कायदेभंग चळवळ या ठिकाणी मार्शल लॉ लावला होता सरकारने. एकमेव ठिकाण मार्शल लॉ लक्षात ठेवा. आणि यांना येरवडाच्या जेलमध्ये लक्षात ठेवा फाशी देण्यात आली होती. सोलापूर सत्याग्रह. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न, ऑल इंडियन मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1995 पर्याय हा येत नाही. 1908, 1906 आणि 1909 हा मोर्ले मिंटो किंवा ज्याला आपण मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याचा कालखंड आहे. आपल्याकडे 2च ऑप्शन उरतात 1908 आणि 1906. तर उत्तर आहे 1906. 30 डिसेंबर IMP करा 1906 ला ढाका या ठिकाणी ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. आपल्याला याच्यावर प्रश्न येतो, मला याचं उत्तर अपेक्षित आहे. ऑल इंडिया मुस्लिम लीगचं हेडक्वार्टर कुठं होतं? ठीक आहे मित्रांनो, आपलं हे PYQ सिरीज असंच कंटिन्यू चालू राहील. लक्षात ठेवा आपल्यासाठी आणखीन एक अकॅडमी एक छोटे छोटे टॉपिक घेऊन येत आहे. आजच आपल्या लक्षात ठेवा महात्मा गांधीजीवर, त्याचप्रमाणे 1857चा उठाव, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज असे छोटे छोटे टॉपिक फक्त एक्झाम ओरिएंटेड लक्षात ठेवा. एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे टॉपिक अकॅडमी आपल्यासाठी घेऊन येत आहे. त्यासाठी आपल्याला आमचं चॅनल जॉईन करायचे म्हणजे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी चॅनल सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉनचं बटन दाबायचे आणि टेलिग्रामला जॉईन व्हायचे. भेटूया पुन्हा. धन्यवाद.